नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात तुम्ही? आनंदात ना? तर आज आपण इथे शिकू आनंदे या उपक्रमाअंतर्गत शनिवार फनिवार यामध्ये काही नवीन नवीन गोष्टी शिकणार आहोत. तयार आहात ना तुम्ही? तर मग चला मज्जा धमाल करूयात. आज आपल्याला तज्ञ सुलभक म्हणून शारीरिक हालचाली काही शिकवण्यासाठी सौ नीता जाधव पंतनगर मनपा इंग्रजी शाळा घाटकोपर इथून आलेले आहेत. त्यानंतर आपल्याकडे तज्ञ सुलभक म्हणून दुसरा घटक जो शिकवणार आहेत त्या आहेत सौ भारती भगत. त्या आपल्याला बुकमार्क कसे बनवायचे ते शिकवणार आहेत. त्या लॉयला हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज पाषाण रोड पुणे येथे कला शिक्षिका आहेत. त्यानंतर आपल्याकडे या घटकांवर आधारित प्रश्न मंजुषा घेण्यासाठी श्री गोधाजी सोपानराव कापसे सर इथे उपलब्ध झालेले आहेत. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वसंतनगर तालुका अंबड जिल्हा जालना येथून ते आपल्यासाठी प्रश्न मंजुषा घेऊन येणार आहेत. तर चला तर मग मनोरंजक प्रश्न धमाल करण्यासाठी आपण सगळे सज्ज होऊयात. नमस्कार बाळांनो, गुड मॉर्निंग. कसे आहे सगळे? मजेत ना? मग शिकू आनंदेमध्ये शनिवार फनिवार नक्कीच हा फनिवार आहे. आणि मी तुम्हाला लास्ट लेक्चर मध्ये सांगितलं होतं ना, आज आपण काय घेणार आहोत? योगा, मेडिटेशन, हो की नाही? मग बसून चालेल का? नाही. चला तर मग उभं राहा, छानपैकी अंतर घ्या. नेहमीप्रमाणे हो, छानपैकी उभं राहायचं, अंतर घ्यायचं. आणि आज की नाही बाळांनो, आपल्याला योगा आणि मेडिटेशन खूप महत्वपूर्ण असा अंग आहे. योगा आणि मेडिटेशन म्हणजे योग म्हणजे काय? योगा म्हणजे योग. योग म्हणजे काय? युज. युज या संस्कृत शब्दापासून योगा हा शब्द बनलेला आहे, योगा बनलेला आहे. तर युजचा अर्थ काय? जोडणे. काय? जोडणे. मग काय जोडायचं बरं? तर मन आणि शरीर. काय जोडायचं? मन आणि शरीर. आसनं आपण कशाने करतो? शरीराने, बरोबर. आणि मेडिटेशन मनाने. मग या ठिकाणी योगामध्ये युज म्हणजे शरीर आणि मन या दोघांना एकत्रित आणून विविध प्रकारचे आसन प्राणायाम आपल्याला करायचे असतात. आणि याचा फायदा काय? तुम्ही म्हणाल करायचं असतं, पण याचा उपयोग काय? अहो, खूप मोठा उपयोग आहे. योगा मेडिटेशन याच्यामुळे काय होतं माहिती का? तुम्हाला अभ्यासात हुशार व्हायचंय की नाही? हो, बरोबर. आणि मग अभ्यासात हुशार होण्यासाठी आपल्याला शिक्षक शिकवताना आपलं लक्ष केंद्रित झालं पाहिजे, बरोबर की नाही? आणि लक्ष केंद्रित झाल्याबरोबर शिक्षकांनी जो पाठ शिकवलेला आहे तो आपल्याला लक्षात पण राहायला पाहिजे, बरोबर की नाही? मग ज्यावेळेस आपण प्रश्नांची उत्तरं लिहितो, पाठ करतो, पेपरच्या वेळेस आपल्याला आठवणी पाहिजे की नको पटापट. आणि मग जे तुम्ही प्रश्नपत्रिकेत उत्तरं लिहिणार ते बरोबर आले की मार्क्स मिळतात, आणि मार्क्स मिळाले की आपले पर्सेंटेज वाढतात. आणि मग आपण कॉलर ताट करून सगळ्यांना सांगतो, बघा मला किती मार्क्स मिळाले, माझा नंबर पहिला आलाय. सांगतो की नाही आई वडिलांना? मग मग हे सगळं होण्यासाठी कोण मदत करतं माहितीये? योगा. मग करायचंय की नाही असा योगा? शिकायचंय की नाही? मग चला तयार व्हा, छानपैकी अंतर घ्या. आणि सगळ्यात पहिले ना आपण सुरुवातीला बाळांनो उभी आसनं करणार आहोत, हो हो की नाही? आणि उभी आसनं आणि प्रत्येक आसनाचा काय उपयोग आहे, कशासाठी करायचं आहे, मी सगळं तुम्हाला विस्तृतपणे करता करताही सांगणार आहे. आणि सगळ्यांनी मात्र ते लक्षात ठेवायचं आहे. आणि फक्त स्वतः करायचं नाही हा, शिक्षक जे तिथं आहेत की नाही त्यांनीही सामील व्हायचं आहे. आणि मुलांनी प्रत्येक आपल्या पॅरेंट्सला पण हे शिकवायचं आहे, आपल्या पालकांनाही हे सांगायचं आहे. तर चला मग पहिले आसन करताना सगळ्यात महत्वाची गोष्ट बाळांना काय लक्षात ठेवायची माहिती का? शांतपणे आसन करायचे. मागच्या याच्यामध्ये आपण एरोबिक्स घेतलं होतं, झुंबा घेतलं होतं आणि ते खूप फास्ट होतं. पण योगा याच्या अत्यंत विरुद्ध आहे. इथे प्रत्येक हालचाल शांतपणे, संथपणे आणि लक्ष केंद्रित करून करायची असते. तर मग करणार ना माझ्यासोबत? शाबाश. चला तर मग आपण सगळ्यात पहिले आसन करण्यासाठी थोडासा हलका हलका व्यायाम करायचा असतो, जास्त काही नाही, थोडा थोडा. आणि तो पण अगदी सावकाश. चला तर कमरेवर हात ठेवा, पायात अंतर घ्या. आणि पहिले मान जाणार आहे उजव्या दिशेने, तिथं होल्ड थांबवायची थोडंसं, पुन्हा सावकाश समोर आणायची आहे आणि डाव्या दिशेने. ही कृती आपण ना प्रत्येक 3 वेळा करणार आहोत, बरं का? ओके? सावकाश सावकाश करायचं, घाई नाही करायची बाळांनो. आणि सगळ्यात महत्वाचं काय माहिती का? बोलायचं नाही. मला बोलावं लागेल कारण मला तुम्हाला सांगायचं आहे, पण तुम्ही बोलायचं नाही. तुम्ही फक्त माझं ऐकून कृती करायची आहे. ओके? शाबाश शाबाश. आता काय करूया माहिती का? हळूहळू मान, आपला कान आपल्या खांद्याला जोडायचा आहे.
सावकाश हा, घाई नाही, घाई नाही, घाई नाही, घाई नाही, अगदी सावकाश. योगामध्ये प्रत्येक हालचाल ही सावकाश करायची असते बाळांनो. खूप छान, खूप छान करताय तुम्ही. बघतीये इथून, खूप छान करताय. व्हेरी गुड. एक्सलंट, एक्सलंट. शाबाश. येस. आणि सावकाश, अजून सावकाश. शाबाश, शाबाश, शाबाश. अजून एकदा करूया शेवटचा. शाबाश. गुड, गुड, गुड. खूप छान करताय बाळांनो, मस्त. आणि बोलू नका. कोणाकडे, मित्राकडे, मैत्रिणीकडे लक्षच नाही द्यायचं आपल्याला. आपल्याला आपल्या कामावर लक्ष द्यायचंय. ठीक आहे? दोन्ही हात वर करा. एक हात पूर्णपणे मागे घेऊन अशा प्रकारे आपल्याला खेचायचंय. ठीक आहे? गुड, गुड, गुड. ताण जाणवला पाहिजे आपल्याला. स्नायूंना ताणून घ्यायचंय का? कारण आसन करायचे आहेत ना. मग आसनामध्ये प्रत्येक स्नायू खेचला जातो. मग खेचला जातो तर आपल्याला कुठल्याही प्रकारची दुखापत होऊ नये. हे की नाही? त्यासाठी आपल्याला आधी व्यायाम करणं अत्यंत आवश्यक आहे. ठीक आहे? आता कमरेवर हात ठेवून थोडंसं मागे वळूया. हा, म्हणजे कमरेचे स्नायू पण व्यायामासाठी आपले तयार होतील. आसनासाठी आपले तयार होतील. बरोबर की नाही? सावकाश करायचं प्रत्येक कृती. सावकाश, घाई नाही करायची आपल्याला. ठीक आहे? गुड. शाबाश. आता शेवटचं. ठीक आहे? आणि आता फक्त पाय. पाय आपण दोन्ही हातामध्ये अशा प्रकारे पाय घेऊन थोडंसं आपण खेचून घ्यायचं आहे. ठीक आहे? आपण हे काय करतोय? व्यायाम आसन करण्यासाठी शरीराला तयार करतो आहे. बरोबर? गुड. आता तयार झालेलो आहोत आपण. आता कुठलंही आसन केल्यावर दुखापत होणार नाही किंवा स्नायू मुरगळला जाणार नाही. ठीक आहे? तो पहिलं आसन करूया. कुठलं माहिती का? सगळ्यांना खूप उंच असतं बघा. हो की नाही? मग त्या ताडासारखं जर आपल्याला उंच व्हायचं आहे तर ताडासन केलं पाहिजे. हो की नाही? मग सगळ्यांना उंच व्हायचंय की नाही? मग ताडासन करावं लागेल. मग काय करायचं? दोन्ही पायांमध्ये अगदी थोडंसं अंतर घ्यायचं. दोन्ही हात समोर घ्या आणि ही बोटं की नाही एकमेकांमध्ये अशी गुंफा, अगदी टाईट गुंफली. आता हात विरुद्ध दिशेने वळवा. वळवला? शाबाश. आता की नाही जसा जसा हात वर जाईल ना तसा तसा पायाच्या टाचा उंच उंच करायच्या आहेत. आणि जेव्हा आपली अंतिम स्थिती येईल की नाही तेव्हा एका ठिकाणी लक्ष केंद्रित करायचंय. कुठेही लक्ष द्यायचं नाही, समोरच लक्ष द्यायचं. शांतपैकी. हा, समोर बघायचंय. बरोबर. बघा, या आसनाचं मी काय सांगितलं? लक्ष केंद्रित करायचं आहे. का? कारण ह्याच्याने आपली उंची वाढते. मग उंची कुणाला नकोय? सगळ्यांना हवी की नाही? मग छानपैकी आसन पकडून ठेवा. बॅलन्स सोडायचा नाही हा. खूप छान करताय. आता सावकाश टाच खाली आणि हात खाली आला पाहिजे. शाबाश, शाबाश. आणि आता हात विरुद्ध दिशेने फिरवायचा आहे. सावकाशपणे हात सोडायचा. हात खाली. शाबाश. खूप छान केलं. ताडासन. तुम्हाला उंची वाढवायची आहे ना? मग रोज याची प्रॅक्टिस करा. रोज सराव करा. बघा तुमची 1 वर्षात उंची वाढते की नाही. हा, पुढचं आसन आपण करणार आहोत वृक्षासन. वृक्षासन नावामध्ये लपलेला आहे त्याचा अर्थ. वृक्ष म्हणजे काय? झाड. हा, आणि आसन आपण करणार आहोत. वृक्षासन कसं करायचंय बघा. पहिले नाही की नाही आपला उजवा पाय उचलायचा. हा, आणि अगदी सरळ तो आपल्या डाव्या पायावरती असा ठेवायचा. ठीक आहे? आणि एका ठिकाणी लक्ष केंद्रित करायचं. मग काय होतं? आपला तोल जात नाही. हे की नाही? त्यानंतर काय करायचं? आपण सावकाशपणे दोन्ही हात वर उचलायचे आहेत आणि हात जोडायचे. समोर बघायचंय आणि सावकाश खाली. येस. आता हीच कृती आपल्याला डाव्या पायाने करायची. बरोबर? चला, डावा पाय सावकाशपणे उचला. गुड. आणि तो उजव्या पायावर ठेवायचा आहे. सपोर्ट द्यायचा आहे आपण त्याला. ठीक आहे? ज्यावेळेस तुम्हाला वाटेल की हा माझा तोल आता छानपैकी जमलाय तेव्हा सावकाशपणे हात सोडून द्यायचा आहे. दोन्ही हात वरती आणि हात जोडायचा आहे वरती. शाबाश. एका ठिकाणी लक्ष केंद्रित केलं ना की तुमचा पाय सुटणार नाही. याला म्हणतात वृक्षासन. वृक्षासन का करतात माहिती का? वृक्षासनचा जर तुम्ही नियमित सराव केला ना की मग तुमचं ध्यान केंद्रित करायला खूप मदत होते. लक्ष केंद्रित करायला. कारण काय होतं? शिकवताना किंवा काही गोष्टी करताना आपल्या मनात खूप सारे विचार येतात आणि मग आपलं अभ्यासावरचं मन भटकतं. मग असं होऊ नये. ध्यान केंद्रित व्हावं. मन एका ठिकाणी लक्ष केंद्रित करण्याची सवय लागावी यासाठी वृक्षासन करावं. ठीक आहे? मग आपण 2 आसन पाहिले. ताडासन पाहिलं, वृक्षासन पाहिलं. हो की नाही? आणि दोघीही आसनं खूप महत्त्वपूर्ण आहेत. करायला अगदी सोपी आहेत पण फायदा खूप मोठा आहे. मग करणार ना? ठीक आहे. तर चला आता पुढचं आसन करूया. अर्धचक्रासन. बघा, नावाचाच अर्थ लपलाय. अर्धचक्रासन. हो की नाही? मग ते कसं करायचं बरं? हे बघा, आधी मी तुम्हाला दाखवते कशा प्रकारे करायचं. एका साईडला तुम्ही एका दिशेने व्हा. गुड.
आणि दोन्ही हात की नाही बाळांनो असे जोडायचे आहेत आणि ते आपल्या पाठीवर या प्रकारे ठेवायचे. ठीक आहे, मागून पण मी दाखवते. पाठीवर ठेवल्यानंतर काय करायचंय, सावकाश 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 मागच्या दिशेने आपल्याला वळायचं आहे. तुम्हाला जेवढं शक्य असेल की नाही बाळांनो तेवढंच मागे जायचंय आणि ज्यावेळेस तुम्हाला वाटेल की मी एवढंच जाऊ शकतो त्यावेळेस तिथे थांबायचं आहे आणि मग सावकाश 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 पुन्हा सरळ व्हायचं आहे. दोन्ही हात कमरेवरचे खाली आणि सरळ. खूप छान. तुम्हाला माहिती या आसनाचा काय फायदा होतो, आपली जी पाठ आहे की नाही पाठीचा कणा लवचिक होतो. हो, तुम्ही पाहिलं असेल योगासनामध्ये वेगळी वेगळी खूप अशी कठीण कठीण आसनं करतात विद्यार्थी, मग ही कशी बरं होतात. मग हेच सगळे आसनाचा रोज रोज सराव केला ना की आपण कठीण कठीण आसनही खूप उत्तम प्रकारे करू शकतो. मग हे अर्धचक्रासनचा फायदा काय बरं, आपला जो पाठीचा कणा आहे की नाही तो लवचिक होतो, हाताचे स्नायू मजबूत होतात. हा, मग त्यासाठी आपल्याला रोज चक्रासनाचा सराव केलाच पाहिजे. क्लिअर, खूप छान, मस्त केलं. आता आपण पुढचं आसन करूया. पुढच्या आसनाचं नाव आहे त्रिकोणासन. त्रिकोण माहिती आहे की नाही सगळ्यांना. हो, मग आता या त्रिकोणासारखी आपल्या शरीराची स्थिती आपल्याला बनवायची आहे. मग ते आसन कसं करायचं बरं, मग पायामध्ये घ्या अंतर. ओके, तुम्हाला जेवढं शक्य असेल ना बाळांनो तेवढंच अंतर घ्यायचं. घेतलं का छानपैकी अंतर. ओके, बघा मी पण घेतलेलं आहे अंतर. आता काय करायचं, आपल्याला जायचंय पहिले उजव्या दिशेला, बरोबर. मग उजव्या पायाचा पंजा वळवून घ्यायचा. ठीक आहे, कारण उजव्या दिशेला जायचं ना आपल्याला, बरोबर. आणि आता काय करायचं माहिती का, दोन्ही हात खांद्याच्या रेषेत सरळ. हे बघा हाताची बोट अशी जोडलेली पाहिजे बरं का. खूप छान खूप छान, मस्त मस्त. आणि आता काय करायचं, उजव्या दिशेला जायचं बरं का. सावकाश 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 सावकाश, अगदी सावकाश अगदी सावकाश अगदी सावकाश. आणि उजवा हात ना उजव्या पायाच्या समोर ठेवायचा आहे आणि मान कुठे बरं, तर उजव्या हाताकडे बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि अंतिम स्थितीमध्ये माहिती का बाळांनो, हलायचं नाही. हा, आता सावकाश सावकाश, जसं सावकाश आपण गेलो तसंच वापस यायचं आहे. हात खाली, पाय सरळ, पंजा सरळ केला. गुड. आता आपण जाणार आहोत डाव्या दिशेला. जसं आपण उजव्या दिशेला गेलो की नाही तसंच डाव्या दिशेला जाणार आहोत. मग आता डावा पाय डाव्या दिशेला वळवून टाका, पंजा केला. गुड. आता काय करायचं, दोन्ही हात खांद्याच्या रेषेत सरळ. खूप छान खूप छान. आता जाऊया आपण डाव्या दिशेला. सावकाश सावकाश सावकाश. हात डाव्या पायाच्या समोर आणि हात वरती. आणि आपलं आपण नजर कुठे करणार आहोत, उजव्या हाताकडे, वरच्या हाताकडे. ठीक आहे, खूप छान. आणि बघायचं हा 2-3 सेकंद. अगदी सावकाश पुन्हा यायचं आहे वरती. गुड. दोन्ही हात खाली आणि पाय पुन्हा पंजा सरळ. आणि आता मात्र सावकाशपणे दोन्ही पाय जवळ आणायचे. बघा त्रिकोणासन. त्रिकोणासनने काय झालं, आपण ना उजव्या बाजूला गेलो आधी आणि मग डाव्या बाजूला गेलो. आपण हात सुद्धा वर केले, आपण मान सुद्धा वळवली. म्हणजे काय झालं, पायांच्या स्नायूंचा व्यायाम झाला, हाताचे स्नायू खेचले गेले, मानेचे स्नायू खेचले गेले, ताण आला की नाही त्याच्यावरती. आणि ताण आला की व्यायाम होतो आणि हळूहळू हे स्नायू काय होतात, खूप मजबूत होतात, धष्टपुष्ट होतात. मग आपण लवकर आजारी पडत नाहीत. आणि आजारी जरी पडलो ना तरी पटकन लवकर लवकर ठीक होऊन जातो. ओके नाही, म्हणून ही आसनं करायची असतात. ओके, तर आपण ही स्टँडिंग उभी राहून करणारी आसनं पाहिली. पहिलं कुठलं आसन पाहिलं बरं, ताडासन. गुड. दुसरं कुठलं आसन पाहिलं, वृक्षासन. करेक्ट. तिसरं कुठलं आसन पाहिलं, अर्धचक्रासन. असं टर्न झालं ना आपला हाफ. गुड. आणि चौथं आसन कुठलं पाहिलं बरं आपण, हा, त्रिकोणासन. आणि ही चारही आसनं ना बाळांनो शरीरासाठी खूप महत्वाची आहेत आणि उपयुक्त आहेत. याचा सराव नियमित करायचा. करणार की नाही, स्वतःच नाही करायचा, आपल्या आई वडिलांनाही शिकवायचा, छोट्या भाऊ बहिणींना, मोठ्या भाऊ बहिणींना, सगळ्यांना शिकवायचं आणि एकत्रितपणे सराव करायचा. ठीक आहे, आता काय करायचं आपल्याला, आपण उभी आसनं पाहिलीत. आता ना आपण ध्यानात्मक आसन बघूया. ठीक आहे, ज्याच्याने आपलं मन, आपलं बुद्धी अगदी तल्लख आणि शार्प होणार आणि अभ्यासात आपल्याला खूप फायदा होणार. मग अशी आसनं शिकायची आहेत की नाही, छानपैकी खाली बसा. हा, गुड. बसला. हा, आणि दोन्ही पाय की नाही समोर करायचे झाले. आणि ना
माझी शरीराची स्थिती बघा. मी काय सांगितलेलं, योगामध्ये कुठलीही जी स्थिती आहे ती घाईघाईत घ्यायची नाही. अगदी सावकाश, संथ. ओके. बघा माझे दोन्ही पाय कसे जुळलेले आहेत आणि दोन्ही हात शरीरालगत सरळ, खांदे मागे खेचलेले. ही आपली तयार स्थिती आहे आसनाची, हो की नाही? हा. तर मग आता बैठ्या स्थितीमध्ये आपल्याला मेडिटेशन मध्ये आपण सगळ्यात पहिले काय करणार आहोत माहिती का बाळांनो? अनुलोम विलोम प्राणायाम. काय करणार आहोत? अनुलोम विलोम प्राणायाम. तर अनुलोम विलोमचा अर्थ काय? हं? श्वास घेणं आणि श्वास सोडणं. ठीक आहे. आता रोज रोज जेव्हा आपण बघतो, आता तुम्ही काय करायचंय, सगळ्यात पहिले स्थिती घ्यायची. आपला उजवा पाय डाव्या मांडीवर ठेवायचा आहे. ठीक आहे. ठेवलात सगळ्यांनी? बरोबर बरोबर. आता काय करायचं, मग जो दुसरा पाय समोर आहे त्याचं, तो त्याच्याही वरती ठेवायचा आहे. ठीक आहे. असा. गुड. आणि माहिती का बाळांनो, ह्या दोन्ही पायाच्या ज्या टाचा आहेत ना, ज्या आपल्या पोटाला स्पर्श झाल्या पाहिजेत. ओके. अशा प्रकारे. खूप छान. मस्त मस्त. आणि आता जे आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत की नाही, अनुलोम विलोम प्राणायाम म्हणजे काय माहिती का? श्वास घेणं आणि श्वास सोडणं. आता नित्य तुम्ही म्हणाल मॅडम नित्य नियमामध्ये तर आम्ही श्वास घेतो आणि श्वास सोडतो, त्याच्यात काय एवढं विशेष आहे? पण बाळांनो, जेव्हा आपण श्वास घेतो आणि सोडतो, आपण मोजतो का? मोजतो नाही. ओके. मग ह्या ज्या आसनाचे आपल्या, जेव्हा आपण मेडिटेशन करतो, ध्यानात्मक आसन करतो, त्यावेळेस मात्र आपल्याला जाणीवपूर्वक आपल्या श्वासांकडे लक्ष द्यायचं असतं. हो. आता तुम्ही आपला उजवा हात समोर घ्या आणि नाकपुडीतनं श्वास सोडा बघू. सोडतायत? बघा दोन्ही नाकपुड्या उघड्या आहेत का? दोन्ही नाकपुड्यातनं श्वास बाहेर येतोय का? चेक करा सगळ्यांनी. तर नाही. एका वेळेस आपली फक्त एकच नाकपुडी चालू असते, दोन्ही मधली एक चालू असते. आणि मग जेव्हा आपण मेडिटेशन करतो, अनुलोम विलोम करतो, त्यावेळेस आपल्याला काय करायचं असतं? दोन्ही नाकपुड्या ओपन करायच्या असतात आणि ते श्वास, दीर्घ श्वास घेऊन श्वास सोडूनच त्या गोष्टी होतात. ओके. अनुलोम विलोम प्राणायाम मध्ये. आणि मग त्याच्याने काय होणार? भरपूर प्रमाणात ऑक्सिजन आपल्याला मिळणार. आपल्या छातीमध्ये, आपल्या फुफ्फुसांमध्ये तो केंद्रित होणार आणि फुफ्फुसातला तो शरीरातल्या सर्व भागांपर्यंत रक्ताच्या मार्फत जाऊन पोहोचणार आणि मग शरीराचं स्वास्थ्य काय होणार? मजबूत होणार. हा. रोग प्रतिकारक शक्ती वाढणार. बरोबर की नाही? मग असा प्राणायाम आपल्याला शिकायचा आहे की नाही? मग सगळ्यांनी लक्ष द्यायचंय. आणि सगळ्यात महत्वाचं, अनुलोम विलोम प्राणायाम करताना ह्याच्याकडे त्याच्याकडे बघायचं नाही. फक्त माझ्याकडे बघा, मी कशा प्रकारे करते आहे, कारण तुम्हाला शिकून त्याचा सराव करायचा आहे. ओके. दोन्ही हाताची बोट, जी आपलं पहिलं बोट आहे की नाही हाताचा, आणि अंगठा अगदी सरळ ठेवायचा आहे समोर. हलका. पाठीचा कणा ताठ. खूप छान. अनुलोम विलोम प्राणायाम करण्यासाठी सर्वात पहिले आपल्याला श्वसनाचा व्यायाम करावा लागेल. त्यासाठी काय करायचं बाळांनो? शांत व्हा. पाठीचा कणा सरळ करा. एका ठिकाणी बघा, म्हणजे संपूर्ण लक्ष माझ्याकडे. ठीक आहे. गुड. स्वतःला एकदम शांत करून घ्या. त्यानंतर एक दीर्घ श्वास घ्यायचा नाकातनं आणि तो सावकाशपणे सोडायचा. सावकाश. आणि डोळे मिटून घ्यायचे. फक्त श्वास घ्यायचा आणि श्वास सोडायचा. ते माझ्या आवाजाकडे लक्ष द्या. सगळ्यांनी डोळे बंद करा आणि मी दिलेल्या इन्स्ट्रक्शन, म्हणजे ज्या सूचना आहेत त्या फक्त ऐकून आपल्याला करायच्या आहेत. ठीक आहे. दीर्घ श्वास घ्या. सावकाशपणे सोडा. हा. दीर्घ श्वास घ्या. सावकाशपणे सोडा. हा. एक दीर्घ श्वास घ्या. सावकाशपणे सोडा. सावकाश डोळे उघडायचे आहेत. खूप छान. आता की नाही, तुमचा उजवा हात हा माझा उजवा हात आहे. मी तुमच्या विरुद्ध बाजूला आहे. हा माझा उजवा हात आहे. तर तुम्ही तुमचा उजवा हात वर करा बघू. खूप छान. ओके. आता काय करायचंय? ही जी 3 बोटं आहेत, ही आपल्याला फर्स्ट 2 फिंगर्स, पहिली 2 बोटं बंद करायची आहेत आणि ही 3 बोटं उघडी ठेवा. म्हणजे अंगठा, शेवटचं बोट आणि त्याच्या बाजूचं बोट हे आपल्याला उघडं ठेवायचं आहे आणि बाकीची 2 बोटांची आपल्याला आवश्यकता नाही. ते बंद करून टाका. ठीक आहे. उजव्या हाताचे बरं का. आणि जो अंगठा आहे की नाही, तो डाव्या नाकपुडीवर ठेवा असा. म्हणजे आपल्याला डावी नाकपुडी काय करायची बाळांनो? बंद करायची. ओके. बंद करायची आहे. आणि आता कोणती नाकपुडी उघडी आहे? डावी. उजवी नाकपुडी आपण काय केली? बंद केली.
आता डाव्या नाकपुडीने तुम्हाला जेवढा श्वास घेता येईल ना चेस्ट मध्ये, लंग्स मध्ये, तो भरायचा आहे. ओके. त्यानंतर डावी नाकपुडी पण बंद करून टाकायची आहे आणि अंगठा उजव्या नाकपुडीला सोडून जो श्वास तुम्ही आत घेतलाय तो सावकाशपणे सोडायचा आहे. आता आपण उजव्या बाजूने श्वास सोडला की नाही, आता पुन्हा उजव्या साईडने श्वास घ्यायचा आहे. नाकपुडी बंद करून टाकायची आहे, डावी नाकपुडी उघडायची आहे आणि डाव्या नाकपुडीने घेतलेला श्वास सावकाश 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 सोडून द्यायचा आहे. आता ज्या बाजूने श्वास सोडला की नाही त्याच बाजूने पुन्हा दीर्घ श्वास घ्यायचा आहे. श्वास पूर्ण घेतल्यानंतर नाकपुडी बंद करायची आहे आणि उजवी नाकपुडी उघडून सावकाशपणे घेतलेला श्वास सोडून द्यायचा आहे. पुन्हा ज्या साईडने म्हणजे उजव्या बाजूने आपण श्वास सोडला तिथूनच पुन्हा दीर्घ श्वास घ्यायचा आहे. ती नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास सोडून द्यायचा आहे. सावकाशपणे हात खाली घ्या. व्हेरी गुड. ह्याला म्हणतात अनुलोम विलोम प्राणायाम. अनुलोम विलोम प्राणायाम मध्ये आपण काय केलं, एकदा सर्वात प्रथम आपण कुठल्या नाकपुडीने श्वास घेतला बाळांनो, डाव्या नाकपुडीने श्वास घेतला, उजव्या नाकपुडीने सोडला, पुन्हा उजव्या नाकपुडीने श्वास घेतला, गोष्ट ही आहे की जेव्हा अनुलोम विलोम प्राणायाम करतो त्यावेळेस आपल्या दोन्ही नासिका या खुलतात आणि अधिकाधिक ऑक्सिजन आपल्या शरीरात आपण घेत असतो आणि त्याच्यामुळे 100% ऑक्सिजन शरीरामध्ये जाऊन तो ऑक्सिजन रक्तात मिसळून आपल्या शरीरातील सर्व भागांकडे जातो आणि शरीराचे स्वास्थ्य सुधारतं, रोग प्रतिकार शक्ती वाढते. ठीक आहे. हा अनुलोम विलोम प्राणायाम आपण सगळ्यांनी करायचा आहे. आणि आता एक शेवटचं शीतली प्राणायाम. आता उन्हाळा येतोय की नाही, मग शीतली प्राणायाम ना खूप आवश्यक आहे. शीतली प्राणायाम काय करतो माहिती का, शरीरामध्ये जी उष्णता आहे ना त्याला कमी करतो आणि शरीरामध्ये थंडी म्हणजे शीत करतो, थंड करतो शरीराला. उष्णता कमी करून शरीर थंड करण्यासाठी आपल्याला खूप मदत करतो. मग असा शीतली प्राणायाम कसं करायचं बरं, तर त्यासाठी काय करायचं, आपली जीभ या प्रकारे बाहेर काढून तिचा असा प्रकारे चंबू घ्यायचा. आपण नेहमी श्वास कशाने घेतो, नाकाने घेतो आणि नाकाने सोडतो, बरोबर की नाही. पण शीतली प्राणायाम मध्ये तसं नाही करत. श्वास तोंडाने घ्यायचा आणि नाकाने सोडायचा. मग तो कसा करायचा, आधी कृती बघा आणि त्यानंतर आपण एकत्रित करूया. ठीक आहे. पहिले जीभ बाहेर काढायची आहे. जिभेला या प्रकारे गोल करून तोंडाने श्वास घ्यायचा आहे. जीभ आतमध्ये घेऊन नाकाने श्वास सोडायचा आहे. तर चला सगळ्यांनी जीभ बाहेर काढा, त्याचा रोल बनवा. असा दीर्घ श्वास घ्या जिभेने. जीभ आत घ्या, सावकाश नाकाने श्वास सोडा. पुन्हा जीभ बाहेर काढा, जिभेचा रोल करून त्याच्यातून श्वास आत घ्यायचा. ओके. जीभ आत घ्या, नाकाने श्वास सोडा. शेवटचा आवर्तन. जाणवलं की या ठिकाणी आपल्याला थंड थंड जाणवतं. त्याच्याने काय होतं, मी सांगितलं शीतली प्राणायामाने शरीरातील उष्णता कमी होऊन शरीर शीत म्हणजे थंड होण्यासाठी ओके खूप मदत होते. आणि हा शीतली प्राणायामाने काय होतं माहिती का, मानसिक ताण तणाव सगळं कमी होतं. आपल्याला लक्ष केंद्रित करण्यासाठी खूप मदत होते. ह्याचाच उपयोग कशासाठी होतो, अभ्यास करण्यासाठी, केलेला अभ्यास लक्षात ठेवण्यासाठी. हो की नाही. ठीक आहे. तर मग आज आपण काय काय पाहिलं, उभे आसनं पाहिली, त्याच्यामध्ये आपण काय पाहिलं, ताडासन पाहिलं, वृक्षासन पाहिलं, अर्धचक्रासन पाहिलं आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी आपण त्रिकोणासन केलं आणि त्यानंतर आपण खाली बसलो. आणि खाली बसून आपण कुठले ध्यानात्मक आसनं केली, 2. सगळ्यात पहिले आपण काय केलं, आपण केलं अनुलोम विलोम प्राणायाम आणि दुसरं आपण काय केलं, शीतली प्राणायाम. ठीक आहे. ही दोन्ही म्हणजे जी उभी आसनं आणि ही बैठी आसनं, ध्यानात्मक आसनं, ह्याचा सराव नित्य नियमाने केला तर आपलं मन शरीर खूप सुदृढ होतं आणि खूप आपण
तल्लख होण्यासाठी खूप याचा उपयोग होतो. ठीक आहे, तर मग सगळे याचा अभ्यास करणार ना रोज नित्यनियमाने. ओके, खूप छान, आणि सगळ्यांनी खूप छान केलं. आता आपण भेटूया पुढच्या शनिवारी. तोपर्यंत नीता मॅडमचा नमस्कार. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर छान असे व्यायाम प्रकार तुम्ही आता अभ्यासले आहेत आणि मला वाटते तुम्ही आता सगळे ताजेतवाने झालेले आहात आणि आता आपण पुढच्या सत्राकडे वळूयात. आजचा आपला सर्वात आवडता महत्त्वाचा विषय म्हणजे क्राफ्ट ॲक्टिव्हिटी शिकू आनंदे या सदरात शनिवार फनिवार या सदराखाली आपण आता शिकत आहोत घटक बुकमार्क तयार करणे. मुलांनो, आता परीक्षा जवळ आलेल्या आहेत. तुम्हाला पुस्तक वाचणं आवश्यकच असतं. नेहमी आपण पुस्तकं वाचत असतो. विविध प्रकारची पुस्तकं आपण शाळेमध्ये वाचत असतो. अभ्यासासाठी वह्यांचं लेखन करत असतो वह्यांमध्ये. तर परीक्षेच्या काळात तर आपल्याला पुस्तके हातात घेऊन अभ्यास करणे क्रमप्राप्त होतं. तर बऱ्याच वेळा काय होतं की तुम्हाला खूप अभ्यास करायचा असतो, खूप लिखाण करायचं असतं, वाचन करायचं असतं. त्या दरम्यान आई जेवायला बोलवते, "चल जेवायला चल." तर त्यावेळेस काय होतं, आपली वाचत असताना, बुक्स वाचत असताना, पुस्तकं वाचत असताना लिंक तुटते आणि आपण आईला म्हणतो, "थांब गं आई, माझं एवढं पान वाचून होऊ दे, मग मी जेवायला येतो किंवा जेवायला येते." मग अशा वेळेस आपण काय करतो, तर पुस्तकाच्या पानांना घडी घालतो. जिथपर्यंत आपलं झालेलं आहे वाचन, तिथे आपण काय करतो, स्टॉप करायचं. आता आपल्याला नंतर आल्यानंतर, जेवण झाल्यानंतर वाचायचंय पुन्हा. तर आपण काय करतो, त्या पुस्तकाला घडी मारतो किंवा काहीतरी वस्तू त्याच्यामध्ये ठेवतो किंवा पुस्तक उलटं ठेवतो. याच्यामुळे काय होतं, पुस्तकाचं नुकसान होतं. तर पुस्तकं ही आपली मित्र आहेत. पुस्तकं आपल्याला खूप साऱ्या गोष्टी शिकवतात. जेव्हा एकांतात आपण एकटे बसलेला असतो, तेव्हा ते आपल्या सगळ्यात चांगला मित्र असतात. तर पुस्तक वाचत असताना आपण बऱ्याच वेळा या चुका करतो. काय? तर पानाचं पान फोल्ड करणे, त्याच्यामध्ये वेगळीच काहीतरी वस्तू ठेवणे, पुस्तक पालथं घालून ठेवणे, हे सगळ्या चुकीच्या गोष्टी आहेत. तर त्याच्यासाठी एक गोष्ट मी तुम्हाला करायला शिकवणार आहे. त्याच्यातून तुम्हाला आनंदही मिळणार आहे आणि सगळेजण तुमचं कौतुकही करणार आहेत. तर असे मी तुम्हाला छान छान सुंदर कमी वेळामध्ये होणारे बुकमार्क बनवायला शिकवणार आहे. तर याच्यासाठी आपल्याला लागणारे वस्तू ज्या आहेत त्या आहेत खळ, जी तुमच्याकडे अवेलेबल असेल. कुठलीही खळ, डिंक तुम्ही वापरू शकता. रंगीत कागद तुम्ही वापरू शकता. बाजारामध्ये असे रंगीत कागद मिळतात, वेगवेगळ्या रंगाचे कागद, छोटे छोटे रंगाचे कागदाचे तुकडे असले तरी सुद्धा मी त्याच्यापासून तुम्हाला बुकमार्क करायला शिकवणार आहे. त्यानंतर हे पहा, मी एक पॅम्पलेट, आपल्याला न्यूजपेपर वर्तमानपत्रात येतात की नाही असे ग्लॉसी कलरचे, ग्लॉसी टाईपचे पेपर, ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. म्हणजे ज्या टाकाऊ वस्तू आहेत, आता हे आपलं झाल्यानंतर, वाचून झाल्यानंतर रद्दीच होते, त्याच्यापासून पण तुम्ही बुकमार्क तयार करू शकता. तर आता आपल्याला एक लागणार आहे स्केच पेन किंवा रंगीत पेन किंवा साधा पेन तुम्ही वापरला तरी सुद्धा चालेल. आपण वेगवेगळ्या प्रकारचे बुकमार्क करणार आहोत. त्याच्यामध्ये एक प्रकारच्या बुकमार्कमध्ये आपल्याला अशी रिबिन किंवा दोरा, तुम्ही रक्षाबंधनची जी दोरी असते ती वापरली तरी सुद्धा चालेल. रंगीत रंगीत दोरी वापरली चालेल, ऊल वापरली तरी चालेल. पंचिंग मशीन होल करण्यासाठी लागणार आहे. कात्री फार महत्त्वाची आहे. ओके. तर एक बुकमार्क मी तुम्हाला ओरिगामीमध्ये करायचं कसं ते शिकवणार आहे. त्याच्यासाठी कात्रीची आवश्यकता नसते. ओरिगामी ही एक कला आहे. याच्यामध्ये आपण कुठलेही कागद कापत नाही आणि चिटकवत नाही. जस्ट फोल्ड करतो आणि त्याच्यापासून एक बुकमार्क करायला शिकवणार आहे. तर चला तर मग बनवूयात सुंदर असे बुकमार्क. तुम्हाला सगळ्यांनाच ते बुकमार्क आवडतील आणि तुम्ही सगळेजण बुकमार्क तयार करू शकाल. आणि ह्या बुकमार्कचा उपयोग म्हणजे काय? वहीचं पान जिथे आपण स्टॉप केले लिहिणं, वाचणं, तिथे ते बुकमार्क ठेवले की मग ते छानपैकी ते पुस्तक व्यवस्थित तसंच राहतं. नंतर आपण आल्यानंतर परत पुस्तक उघडतो, ते पेज तिथे आपल्याला लगेच ते सापडतं. पहा, इथे एक बुकमार्क तयार केला, एक वही आहे, त्याच्यामध्ये हा बुकमार्क ठेवलेला आहे. दिसतोय तुम्हाला? याला रिबिन लावलेली आहे. तर इथे बरोबर एवढं वाचन झालं, त्याच्यात बुकमार्क, जसं आपण पुस्तक वाचतो. सपोज माझी 10 पानं वाचून झाली, 5 पानं वाचून झाली, मला आईने बोलवले किंवा स्टॉप करायचंय, मला थोड्या वेळाचा ब्रेक घ्यायचाय, खेळायला जायचंय, मी इथे बंद करणार, ठेवणार. हा आहे बुकमार्कचा उपयोग. त्याचबरोबर मी तुमच्यासाठी काही बुकमार्क तयार करून आणलेले आहेत. त्याच्यामध्ये पहा, हे आहेत ओरिगामीचे बुकमार्क. याच्यामध्ये छान असं सशाचं चेहऱ्यासारखं केलेलं आहे,
स्माइली केलेला आहे. स्केच पेनच्या साहाय्याने वेगवेगळ्या प्रकारचे चेहरे आपण त्याच्यामध्ये दाखवू शकतो. हे 2-3 बुकमार्क जे केलेले आहेत ते अशा प्रकारे केलेत. दिसतात सगळ्यांना? तर चला तर मग अशा प्रकारे आपण सुंदर असे बुकमार्क तयार करायला शिकूयात. तर पहा, याला जीभ काढलेली आहे, दात काढलेले आहेत, डोक्याला त्यांचे जे कान काढलेले आहेत सशासारखे रंगीत रंगीत कागद तुम्ही वापरू शकता. तर आता हे बुकमार्क कसे वापरायचे? तर ही पहा, ही एक डायरी आहे. ओके. आता ह्या डायरीचे काही पेजेस माझे वाचून झालेत आणि मला आता याच्यामध्ये हे लावायचंय. मला बास मला इथे स्टॉप करायचंय. पहा, असं हे कॉर्नर बुकमार्क आहे. हा जो बुकमार्क आहे तो कॉर्नर बुकमार्क आहे, म्हणजे तो साईडला राहतो. आपण उघडताना पेजेस पुन्हा ते उघडू शकतो बुक आणि त्या ठिकाणी जिथे स्टॉप केलेला आहे तिथनं आपण पुन्हा वाचन लेखन करण्यासाठी सुरुवात करू शकतो. तर चला तर मग सुंदर असे बुकमार्क आपण तयार करायला शिकूयात. त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे रंगीत कागद. पहा, रंगीत कागद दिसतोय. आता हा रंगीत कागद आहे. याचा रंग कोणता आहे सांगा बरं? ऑरेंज, भगवा रंग आहे, बरोबर? केशरी रंग म्हणतो आपण त्याला. ओके, तर हा जो कागद आहे, आता ह्या कागदाचा आकार कोणता आहे सांगा? अगदी बरोबर, आयताकार आहे. आता आपल्याला हा जो बुकमार्क करायचा आहे, कॉर्नर बुकमार्क, तर तो आपल्याला चौकोनी आकारामध्ये करायचा आहे. तर सोपी पद्धत मी तुम्हाला दरवेळेस शिकवत असते. तर सोपी पद्धत आपल्याला काय करायचं, ह्याला फोल्ड करून घ्यायचंय. आता हा जो बुकमार्क आहे मी तुम्हाला मोठा बनवून शिकवतीये. मोठा कसा बनवायचा ते शिकवत आहे. इथे फोल्ड केलं, दिसतंय सर्वांना? फोल्ड अगदी व्यवस्थित करा. त्यानंतर हा उरलेला आयताकारचा कागद आहे तो आपण कापून घेणार आहोत. आता इथे कागद कापण्यासाठी मला कात्री लागणार आहे, पण जेव्हा माझ्याकडे चौकोन तयार असेल तेव्हा मला कात्रीची आवश्यकता नाहीये, तेव्हा मी डायरेक्ट बनवू शकते. आता हा एक चौकोन तयार झालाय, बरोबर? चौकोन म्हणजे ज्याच्या चारही बाजू समान असतात, चारही बाजू सारख्या असतात. ओके, हा चौकोन आहे. त्यानंतर आता आपण इथे ही एक घडी तुम्हाला सगळ्यांना लक्षात आली आहे. हा चौकोन आहे, इकडनं मधनं एक घडी घातलेली आहे. त्यानंतर आपल्याला या चौकोनाच्या बाजू ज्या आहेत त्या बाजूंकडनं आपल्याला तिथे पण एक घडी घालायची आहे. इथे मध्यभागी आपण इथे घडी घालणार आहोत आणि घडी घालताना खूप काळजीपूर्वक घड्या करा. चांगलं प्रेस करा, नाहीतर त्या घड्या लगेच उघडतात. पहा, ओरिगामी करताना शक्यतो चांगली प्रेस करायची, म्हणजे प्रेस म्हणजे चांगलं जोरात दाबून त्या घड्या पाडायच्या आहेत. आता ही बाजू लक्षात आली तुमच्या सगळ्यांच्या? आता सेम इकडनं सुद्धा करायचं आपल्याला, दुसऱ्या बाजूने पण टेस्ट करायचं. त्याच्यासाठी तुम्हाला मी सांगितले कुठलेही कागद तुम्ही वापरू शकता. असे बुकमार्क तयार करून तुम्ही शिक्षकांनाही शिक्षक दिनाच्या दिवशी देऊ शकता. हे पहा, हे झाले दोन्ही बाजूनी फ्लॅप तयार झाले इकडे. त्यानंतर हा जो मधला भाग आहे इथे आपल्याला 2 कागद दिसतायत. तर हा कागद, हाचा भाग वरच्या साईडला घ्यायचा आहे आपल्याला. हा एक भाग वरती घेतलेला आहे, येतंय लक्षात सर्वांच्या? त्यानंतर हे जे 2 भाग आहेत त्यांना आतमधल्या साईडने आपल्याला फोल्ड करून आतमध्ये ठेवायचे आहेत. एक भाग आतमध्ये ठेवलाय. आता हा दुसरा भागही आपण आतमध्ये ठेवूयात. येते सर्वांच्या लक्षामध्ये? अशा प्रकारे दोनही भाग आतमधल्या बाजूला घेतलेत. हा झाला सिंपल बुकमार्क. बुकमार्क करायला अगदी कमी वेळ लागतो. ओके, खूप खूप तर 10 मिनिटे, त्याच्यापेक्षा जास्त लागत नाही. ओके, 5 मिनिटात सुद्धा बुकमार्क तुमचा तयार होतो. तुम्हाला एकदा कळाल्या फोल्ड कसे घालायचे. हा झाला कॉर्नर बुकमार्क. पहा, सिंपल बुकमार्क. ह्याच्यासाठी आपल्याला कुठल्याही प्रकारचा फेविकॉल किंवा कुठल्याही प्रकारचे
कात्रीचा वापर आपण इथे केलेला नाहीये. तर आता या वहीमध्ये हा बुकमार्क घालून मी तुम्हाला दाखवतेय. हे पहा, ही वही आहे. या वहीमध्ये समजा मी आता इथे एवढी पेजेस वाचले. लक्षात आलं? एवढे पेजेस वाचले. आता मला इथे स्टॉप करायचं आहे. मग मी काय करणार, हा बुकमार्क इथे घालून ठेवणार, वही बंद करून टाकणार. ओके, ठीक आहे. थोड्या वेळानंतर मी आले, मला पुन्हा वही वाचायची किंवा लिहायची, हे उघडणार, बरोबर तिथे मग तो बुकमार्क बाजूला ठेवणार आणि लिहायला सुरुवात करणार किंवा वाचायला सुरुवात करणार. तर अशा प्रकारे आता ह्या बुकमार्कला नटवायचं कसं, सजवायचं कसं, सगळ्यांना सजलेल्या गोष्टी आवडतात, बरोबर. तर छान अट्रॅक्टिव्ह कसं बनवायचं ते आपण शिकूयात. आता हा झाला सिंपल बुकमार्क. आता आपण ह्याच्यावरती काळ्या पेनने मी काही एखाद्या कार्टून कॅरेक्टरचं काय म्हणतात कॅरेक्टर काढणार आहे. तर सर्वप्रथम आपण कुठली कार्टून कॅरेक्टर पाहतो तर त्याचे डोळे, त्याचे डोळ्यांचे हावभाव फार महत्त्वाचे असतात. पहा, आता पहा, साधा बुकमार्क, त्याला नटवल्या सजवल्यावरती तो कसा दिसतो, ते पण साधं, कुठल्याही गोष्टींचा वापर न करता. ओके, तर मी काय केलंय, फक्त स्केच पेन वापरलंय. त्याचे डोळ्यांचे हावभाव, काय केलंय, डोळे काढलेत, तोंड काढले, हॅप्पी असा बुकमार्क तयार झालाय. असा बुकमार्क छान असा बनवला तुम्ही, त्याच्यामध्ये ठेवला, तुम्हालाही स्वतःला आनंद होईल. स्वतः बनवलेल्या वस्तूंचं आपल्याला कौतुक असतं, बरोबर की नाही. आणि आपल्याला माहिती असतं, आपल्याला मेहनत आपण काहीतरी केलेली त्याच्यासाठी, हो की नाही, काही फोल्ड केलेले आहेत, काहीतरी नवीन शिकलेलो आहोत. तर अशा प्रकारे हा एक ओरिगामीचा बुकमार्क आपण तयार करायला शिकलेलो आहोत. तसंच आणखीन एक प्रकारचा बुकमार्क मी तुम्हाला शिकवणार आहे. हे करायला तुम्हाला अगदी 5 ते 10 मिनिटं लागतील. तुम्ही अशा प्रकारचे बुकमार्क तयार करू शकता, तुमच्या शिक्षकांनाही देऊ शकता. सगळ्यांना आवडतं की नाही वाचायला, तर सगळ्यांना देऊ शकता. तुमच्या वाढदिवसाला तुम्ही काहीतरी बाहेरच्या वस्तू आणून मित्रांना वाटण्यापेक्षा तुम्ही तयार केलेले बुकमार्क द्या, शिक्षकांना द्या शिक्षक दिनाच्या दिवशी. तर अशा प्रकारे किंवा वाढदिवसाला द्या तुमच्या मित्रांना छान असे बुकमार्क तयार करून. स्वतः बनवलेले असले की आनंदच आहे, त्यांनाही कौतुक वाटेल, आई वडिलांनाही छान वाटेल, बरोबर की नाही. सगळेजण पुस्तक वाचतात, मित्र मैत्रिणी सगळेजण वाचतात, शाळेमध्ये तर सगळ्यांनाच आवडतं. तर आता एक दुसऱ्या प्रकारचा बुकमार्क आहे, अगदी सिंपल. आता हा पाहिला असेल तुम्ही, मी कागद कट करून आणलाय. ओके, पट्टीच्या आकाराचा, तुमची जी कंपास बॉक्स मध्ये जी पट्टी असते त्या आकाराचा हा बुकमार्क आहे. सगळ्यांना दिसतंय, एक स्ट्रिप कट केलेली आहे. त्याच्यावरती मी वेगळ्या रंगाचं, कॉन्ट्रास्ट रंगाचा कागद घ्यायचा आहे. कधी पण एक डार्क घेतलं तर एक लाईट घ्यायचे. आणि हे मी तुमच्यासाठी तयार करून आणले, जास्त वेळ तुमचा वाया जायला नको म्हणून. हे पहा, मी याच्यावरती संदेश लिहिलेला आहे, गेट वेल सून. सपोज तुमचा मित्र आहे, मैत्रीण आहे, शिक्षक आहेत, आई वडील आहेत, ओके, घरातले कुणी, तुमची बहीण भाऊ भाऊ आहेत, कुणी आजारी पडलं, कधी कधी काय होतं, आपल्याला लागतं, दुखापत होते, तर आपण त्यांना काय म्हणतो, लवकर बरे व्हा, म्हणून मी इथं संदेश लिहिलाय, गेट वेल सून. तर अशा प्रकारे, किंवा कुणाचा वाढदिवस असेल तर तुम्ही त्याच्यावर संदेश लिहू शकता, हॅपी बर्थडे. किंवा त्याच प्रकारे आपल्याला काही संदेश द्यायचा असेल, झाडे लावा झाडे जगवा, काही एखादा चांगला विचार लिहायचा असेल, सुविचार लिहायचा असेल, तर शुभेच्छा संदेश लिहायचा असेल तर आपण त्याचा वापर करू शकतो. तिथे लिहू शकतो, शिक्षण हाच खरा दागिना, शिक्षणाशिवाय काही गत्यंतर नाहीये. शिक्षकांना लिहू शकतो, हॅपी टीचर्स डे. वाढदिवसासाठी मित्र-मैत्रिणी, शिक्षक किंवा आई-वडील यांना हॅपी बर्थडे असा शुभेच्छा संदेश आपण ह्याच्यावर लिहू शकतो. तर किंवा तुमचे बहीण, भाऊ, तुमचे मित्र, कुणी 10वी, 12वी किंवा वार्षिक परीक्षेला चाललेले असतील, तर त्यांना तिथे लिहू शकता ऑल द बेस्ट आणि त्यांना देऊ शकता. किती छान वाटेल तुम्ही तयार केलेली वस्तू. आता चला तर मग पटकन बनवूयात हा बुकमार्क. आता तुम्ही पाहिले 2 वेगवेगळ्या कलरच्या रंगाच्या पट्ट्या, अगदी कमी वेळात तयार होईल. याच्यानंतर मी आता इथे वापरणार आहे पंचिंग मशीन. पंचिंग मशीनने खोल करून घ्यायचंय. तुमच्याकडे पंचिंग मशीन नसेल तर तुम्ही त्याला पेन्सिल किंवा पेन किंवा काहीतरी टोकदार वस्तूच्या साह्याने होल करू शकता. पहा, अशा प्रकारे. आणि मग त्याच्यामध्ये रिबीन आपल्याला घालायची आहे, जेणेकरून ती रिबीन आपल्याला पटकन बुकमधनं काढणं, बुकमार्क सोपं जाईल. अशा प्रकारे दिसते, अगदी सिंपल असे बुकमार्क आपण खूप सारे तयार करू शकता तुम्ही. तुमच्या शाळेत काही प्रदर्शन असेल, विज्ञान प्रदर्शन, क्राफ्ट, आर्ट, त्यावेळेस
पण तुम्ही ते ठेवू शकता. पहा, झाला बुकमार्क. किती वेळ लागला? 5 ते 10 मिनिटं पण लागणार नाहीत. तर अशा प्रकारचे बुकमार्क तुम्ही वहीमध्ये, पुस्तकामध्ये घालून ठेवू शकता. तुम्ही रंगीत कागद तुमच्याकडे असतील त्याचा वापर करू शकता किंवा साधे पेपर जे तुमच्या न्यूजपेपरमध्ये येतात, छोटे छोटे रंगीत कागद, ते पण वापरू शकता. तर अशा प्रकारे सुंदर असे बुकमार्क करायला आपण शिकलेलो आहोत. तर मला वाटते सर्वांना आवडला असेल. तर ह्या बुकमार्कचा उपयोग मी तुम्हाला दाखवले, असं वहीमध्ये ठेवायचा. ओके. आणि जेव्हा आपल्याला माहिती आहे की आपल्याला मला या पेज पासून वाचायला सुरुवात करायची आहे, मग ते उघडायचं आणि मग ते बुकमार्क बाजूला ठेवून द्यायचं आणि सुरू करायचं रीडिंग करायला, वाचायला. तर हे असे बुकमार्क वेगवेगळ्या प्रकारचे पहा आपण आज शिकलेलो आहोत. तर असे खूप सारे बुकमार्क तुम्ही तयार करा. आता परीक्षेचा काळ आहे, परीक्षा सुरू होतील. तर त्यावेळेस तुम्हाला वाचनासाठी ह्या बुकमार्कचा नक्कीच फायदा होईल. मला वाटते तुम्ही सगळेजण छान असे रंगीत बुकमार्क तयार कराल आणि वाचन कराल, अभ्यास कराल चांगल्या प्रकारे. धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो, छान शिकलात की नाही बुकमार्क बनवण्यासाठी? मॅडमने खूप छान तुम्हाला बुकमार्क कसा बनवायचा हे शिकवलं आहे. या घटकावरच आधारित मी गोदाजी सोपानराव कापसे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वसंतनगर, तालुका अंबड, जिल्हा जालना येथून आपल्यासाठी मनोरंजनात्मक प्रश्न उत्तरे घेऊन आलो आहे. तर आपण आता लगेच पीपीटीच्या साहाय्याने मनोरंजनात्मक प्रश्न पाहूयात. पहिला प्रश्न आहे, आज आपण काय बनवायला शिकलो आहोत? पर्याय 1 घड्याळ, पर्याय 2 पेन स्टँड, पर्याय क्रमांक 3 बुकमार्क, पर्याय क्रमांक 4 फूल. कोण सांगू शकेल? सर्वांचे वर हात आहेत. हा, एक जण सांगा. बरोबर, बुकमार्क. बुकमार्क उत्तर बरोबर आहे. आज आपण बुकमार्क बनायला शिकलो आहोत. दुसरा प्रश्न, बुकमार्कचा वापर आपण कशासाठी करतो? पर्याय 1 पुस्तकात ठेवण्यासाठी, पर्याय क्रमांक 2 घरात लावण्यासाठी, पर्याय क्रमांक 3 टेबलवर ठेवण्यासाठी. कोण सांगू शकेल? सर्वांचे हात वर आहेत. हा, एक जण सांगा. बरोबर, पुस्तकात ठेवण्यासाठी. पुस्तकात ठेवण्यासाठी हा पर्याय बरोबर आहे. खूप छान. पुढचा प्रश्न आहे, बुकमार्क तयार करताना आपण कोणत्या वस्तूचा वापर केलेला नाही? पर्याय क्रमांक 1 आहे कात्री, पर्याय 2 कागद, पर्याय 3 रिबीन, पर्याय क्रमांक 4 प्लास्टिक. यामध्ये कोणत्या वस्तूचा वापर केलेला नाही हे आपल्याला ओळखायचं आहे. कोण सांगू शकेल? सर्वांचे हात वरती आहेत. एक जण सांगा. बरोबर, प्लास्टिक. प्लास्टिक हे उत्तर बरोबर आहे. खूप छान सांगितलं. पुढील प्रश्न आहे, बुकमार्क तयार करताना किती वेळ लागला? पर्याय क्रमांक 1 10 मिनिट, पर्याय क्रमांक 2 20 मिनिट, पर्याय क्रमांक 3 30 मिनिट, पर्याय क्रमांक 4 40 मिनिट. सर्वजण सांगतायत ना? एक जणांनी सांगायचंय. हा, एक जण. बरोबर, 10 मिनिट. 10 मिनिट हा पर्याय बरोबर आहे. पाचवा प्रश्न, बुकमार्क वर तुम्ही संदेश लिहू शकता का? पर्याय क्रमांक 1 होय, पर्याय क्रमांक 2 नाही. हो, सर्वजण सांगतायत. हा, एक जण सांगा. बरोबर, होय, बुकमार्क वर आपण संदेश लिहू शकतो.
तर विद्यार्थी मित्रांनो, खूप छान प्रश्नांची उत्तरं तुम्ही दिली आहात. खूप तुम्हाला आज आनंद वाटला आहे बुकमार्क शिकताना. पुढील तासिकेमध्ये शनिवार फनिवार शिकू आनंदेमध्ये आपण भेटूयात. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे वाटले आजचे तास? अगदी छान. सगळ्यांचे चेहरे अगदी प्रफुल्लित, आनंदित झालेले आहेत. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद, स्माईल आहे. मला वाटतंय आजचे तास तुम्हाला खरोखरच खूप आवडलेले आहेत. तर अशा प्रकारे आज आपण खूप नवीन गोष्टी शिकलो. शारीरिक हालचालीमध्ये तुमचं मन प्रसन्न झालेलं आहे, शरीराच्या हालचाली किंवा तुम्हाला मेडिटेशन कसं करायचं, ध्यानधारणा कशी करायची, शरीराला त्याचे कसे उपयोग होतात, हे छान प्रकारे नीता मॅडमनी आपल्याला शिकवलेलं आहे. त्याच प्रकारे श्वसन कसं करायचं, कुठल्या वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम करायचे आहेत, शीतली प्राणायाम वगैरे ते तुम्हाला शिकवले आहे. त्यानंतर आपण सुंदर असे बुकमार्क 2 प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे शिकलेलो आहोत. शाळेच्या परीक्षा आता जवळ आलेल्या आहेत. तुम्हाला अभ्यासाच्या दृष्टीने ते बुकमार्क खूप उपयोगी पडतील. अगदी कमी वेळामध्ये सुंदर असे बुकमार्क तुम्ही करायला सुरुवात करायची आहे आणि त्याचा वापर रोज करायचा आहे. वाचन करताना, लिहित असताना 2-3 बुकमार्क तयार करून ठेवाच नक्कीच. आणि सुट्टीमध्ये खूप सारे बुकमार्क करा, जे तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणी, शिक्षक, आई-वडील, बहीण-भाऊ यांना देऊ शकता. त्याच प्रकारे तुम्ही सगळ्यांनी खूप सुंदर, मी पाहिलं सगळ्यांनी हात वर केले होते. क्वेश्चन आन्सर्स, प्रश्न उत्तरं, सगळ्यांना उत्तरं खूप छान प्रकारे समजली आणि सगळ्यांनी प्रश्नांची उत्तरं अगदी छान, सगळ्या मुलांनी अगदी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. याबद्दल धन्यवाद. आता आपण पुढच्या सत्रामध्ये एक 5च मिनिटांमध्ये भेटूयात. नमस्कार.